वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या 8वी इंग्लिशच्या सेशनमध्ये. इन अवर प्रिव्हियस पिरियड वी हॅव completed our lesson 2.4 excuses a skit, and now today we will see the workshop activities given below that lesson. We are on page number 43. Our first workshop activity is complete the following by inserting the correct words from the skit. स्किटमध्ये म्हणजे नाटकामधले शब्द वापरून आपल्याला या रिकाम्या जागा ज्या आहेत त्या भरायच्या आहेत. 6 वाक्य इथे दिलेले आहेत आपल्याला विथ ब्लँक स्पेसेस, आणि ते ब्लँक स्पेस आपल्याला स्किटच्या मदतीने पूर्ण करायचे. आवर फर्स्ट सेंटेन्स इज द हेवी लोड वुड नॉट मूव्ह. पहिल्या रिकाम्या जागेमध्ये आपण मूव्ह हा शब्द लिहू. दुसरं वाक्य आपलं द पोलीस अराइव्ड टू डील विथ द क्राईम. टू डील विथ, सेकंड आन्सर. आवर थर्ड सेंटेन्स इज माय फ्रेंड ऑफर्ड मी टू ईट चॉकलेट्स इन द क्लासरूम. तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये ऑफर्ड हे उत्तर आपण लिहू. चौथं वाक्य बघा, लुक ॲट द फोर्थ सेंटेन्स. I was in mad rush to find my lost notebooks. In mad rush, धावपळीत असणे. पाचवं वाक्य बघा, the injured child kept groaning with pain. Groaning. पाचव्या रिकाम्या जागेचं उत्तर groaning. Look at the sixth sentence. He stole the cash and vanished in the dark night. Vanished, disappeared, गायब होणे. हे जे सगळे उत्तरांचे शब्द आपण जे यात देणार आहोत ते सगळे शब्द आपण कशातनं घेतलेले आहेत? स्किटमधून घेतलेले आहेत. ठीक आहे, म्हणून त्यांचे स्पेलिंग जे आहेत, जर आपल्यापैकी जर कुणाला अडत असतील तर ते स्पेलिंग आपल्याला स्किटमध्ये सापडतील. आपण पुढे जाऊया आता. वी विल मूव्ह फॉरवर्ड टू अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. आवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज rearrange the order of the following events as per the narrator. Narrator. इथे 8 सेंटेन्सेस आपल्याला दिलेली आहेत. ही 8 सेंटेन्सेस आपल्याला कशी जोडायची आहेत? ज्या क्रमाने घटना या पॅसेजमध्ये घडलेली आहे त्या क्रमाने आपल्याला या वाक्यांचा क्रम लावायचा आहे. 8 वाक्य दिलेली आहेत. ही 8 वाक्य आपल्याला आपल्या लेसनमध्ये या एक्सक्युजेस या स्किटमध्ये ज्या क्रमाने घटना घडलेली आहे त्या घटनेच्या क्रमाने आपल्याला या वाक्यांचा क्रम जोडायचा आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. स्क्रीनवर तुम्हाला 8 वाक्य जे ते दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ते वाक्य आपण आधी वाचून घेऊ. म्हणजे वाक्य वाचत असतानाच क्रमसुद्धा तुमच्या लक्षात आला पाहिजे. ओके, पहिलं वाक्य आहे, पहिलं वाक्य आहे द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल. त्या कुत्र्याने रितेशच्या मागे जायला सुरुवात केली. त्याच्या शाळेमध्ये त्याच्या मागे तो जाऊ लागला. दुसरं वाक्य द ग्रोनिंग मॅन जॉईन द थीप अँड रॅन अवे. तो जो कणणारा माणूस होता, पेव्हमेंटवरती पडलेला की जो कणत होता, तो त्या चोरासोबत धावू लागला. तिसरं वाक्य आहे द ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. एक मोठा कुत्रा जो होता, ह्यूज म्हणजे व्हेरी बिग, तो कुत्रा रितेशच्या स्कूल बॅगवर बसलेला होता. चौथं वाक्य आहे द रितेश हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. स्क्रीम, किंचाळी. मेन रोडवर रितेशला एक किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. पाचवं वाक्य बघा, अ थीप केम रनिंग आउट ऑफ अ शॉप. एका दुकानातनं एक चोर बाहेर पळाला. सहावं वाक्य अ मॅन ग्रोनिंग विथ पेन वॉज लेईंग नियर द पेव्हमेंट. एक माणूस होता की जो कणत होता आणि पेव्हमेंटवर तो पडलेला होता. सातवं बघा, द डॉग रिफ्युज्ड टू मूव्ह. त्या कुत्र्याने हलायला नकार दिला. कुठून हलायला नकार दिला? बॅगवर जो कुत्रा बसलेला होता तो काही केला त्या बॅगवरनं उठत नव्हता. नाउ लुक ॲट द लास्ट सेंटेन्स. द डॉग इटसेल्फ फाउंड इट्स ऑनर. त्या कुत्र्याने स्वतःचा मालक जो होता
तो स्वतः शोधून घेतला. ही 8 सेंटेन्सेस आपल्याला दिलेली, बट ऑल दीज 8 सेंटेन्सेस आर इन जम्बल्ड फॉर्मॅट. लेसनमध्ये घटना ज्या क्रमाने घडलेली आहेत त्या क्रमानुसार ही 8 सेंटेन्सेस नाहीत. आपल्याला काय करायचं आहे, घटनेच्या क्रमानुसार हे 8 सेंटेन्सेस आपल्याला लावायचे. ठीक आहे, आपण सुरुवात करूया आता त्याला. सगळ्यांनी चौथं वाक्य बघा. लुक ॲट द फोर्थ सेंटेन्स. चौथं जे वाक्य आहे ते लेसनच्या घटनेनुसार पहिलं वाक्य आहे. ओके. रितेश हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. शाळेमध्ये येत असताना त्याला ओरडण्याचा आवाज ऐकू येतो मेन रोडवरती. त्यानंतर 6वं वाक्य बघा. 6वं वाक्य जे ते आपलं दुसरं वाक्य आहे. अ मॅन ग्रोनिंग विथ पेन वॉज लेईंग नियर द पेवमेंट. मग ती जी किंचाळण्याचा आवाज जो असतो तो कोणाचा असतो, तर पेवमेंटवरती एक माणूस असतो त्याचा कळण्याचा आवाज तो असतो. 5वं वाक्य बघा, ते आपलं तिसरं वाक्य आहे. अ थीप केम रनिंग आउट ऑफ अ शॉप. लगेच त्याला दुकानातनं एक चोर पळताना दिसतो. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, ते आपलं चौथं वाक्य आहे. द ग्रोनिंग मॅन जॉईन द थीप अँड रॅन अवे. तो जो कळणारा माणूस असतो त्या दुकानातनं बाहेर येणारा जो चोर असतो त्याच्यासोबत तो पळायला लागतो. तिसरं वाक्य बघा, ते आपलं 5वं वाक्य आहे. तिसरं जे वाक्य आहे ते आपलं 5वं वाक्य आहे. ओके. अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश's स्कूल बॅग. एक मोठा कुत्रा असतो तो रितेशच्या स्कूल बॅगवर बसलेला असतो. त्यानंतर 7वं वाक्य बघा, ते आपलं 6वं वाक्य आहे. द डॉग रिफ्युज्ड टू मूव्ह. खूप प्रयत्न करतो रितेश, दुकानदार सुद्धा, शॉपकीपर सुद्धा प्रयत्न करतो, पण तो कुत्रा त्या बॅगवरून हलत नाही. द डॉग रिफ्युज्ड टू मूव्ह. ओके. त्यानंतर पहिलं वाक्य बघा, ते आपलं 7वं वाक्य आहे. द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल. तो कुत्रा रितेशच्या मागे मागे त्याच्यासोबत शाळेत यायला लागतो. आणि जे प्रश्न वाक्यांमध्ये जे 8वं वाक्य दिलं आहे ते आपलं शेवटचं वाक्य आहे. द डॉग इटसेल्फ फाउंड इट्स ओनर. तो कुत्रा जो आहे तो स्वतःचा मालक स्वतः शोधून घेतो. या पद्धतीने लेसनमध्ये घटना ज्या क्रमाने घडलेल्या आहेत त्या क्रमानुसार आपण हे सेंटेन्सेस जे आहेत ते लावलेत. ओके. नाव वी विल मूव्ह फॉरवर्ड टू आवर थर्ड ॲक्टिव्हिटी. आवर थर्ड ॲक्टिव्हिटी इज, काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आपल्याला इथे. 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या क्वेश्चन्सची उत्तरं आपल्याला इथे लिहायची आहेत. We will discuss about these questions and you have to write these 4 questions in homework section. Okay. आजचा आपला हा होमवर्क असणार आहे. मी फक्त उत्तरं कशी लिहायची आहेत ते तुम्हाला सांगेल. तुम्ही ते उत्तरं होमवर्कमध्ये लिहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे आपला. Were the excuses given by Ritesh for his late arrival true? रितेशने त्याच्या उशिरा येण्यासाठी जी कारणं सांगितलेली होती ती खरी होती का? गिव्ह रिझन्स फॉर युअर रिस्पॉन्सेस. मग तुम्ही जो कोणता रिस्पॉन्स देणार आहात की येस द एक्सक्युजेस गिवन बाय रितेश आर ट्रू, असं जर तुमचं उत्तर असेल तर तुम्ही त्यासाठी काय करायचं आहे, तुमचा रिस्पॉन्स द्यायचा आहे की तुम्हाला का असं वाटतं की त्याने जी कारणं दिली ती खरी होती. किंवा जर तुम्हाला असं वाटते की द रिझन्स द एक्सक्युजेस गिव्हन बाय रितेश फॉर हिज लेट अरायव्हल आर फॉल्स आर रॉंग, मग ती रॉंग काय आहेत. मग त्या संदर्भात तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत की त्याने जी काही कारणं सांगितलेली आहेत ती खोटी आहेत. मग ती कारणं तुम्हाला तिथे स्टेट करायची आहेत. ओके. दुसरा प्रश्न आहे, डिड द टीचर बिलीव्ह रितेश's स्टोरीज? हाऊ डू यू नो दॅट? टीचरचा रितेशच्या गोष्टींवरती विश्वास बसला का? तुम्हाला ते कसं कळलं? मग तुम्ही जर म्हणाल की नो, द टीचर डिड नॉट बिलीव्ह रितेश स्टोरीज, मग रितेशच्या स्टोरीजवरती टीचरचा विश्वास बसला नाही. मग त्या संदर्भात जी वाक्य आलेली आहेत टीचरची ती वाक्य तुम्हाला तुमच्या उत्तराला सपोर्ट म्हणून लिहायची आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, व्हाय डिड द टीचर सजेस्ट दॅट रितेश शुड एंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट?
रितेशने स्टोरी रायटिंग कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला पाहिजे असं टीचरला का वाटतं? ते उत्तर इथे लिहायचं आहे. चौथा प्रश्न आहे, व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू करेक्ट चिल्ड्रन हू आर रेग्युलरली लेट टू स्कूल? नेहमी शाळेमध्ये उशिरा येणाऱ्या मुलांवरती कोणती उपाययोजना करावी असं तुम्हाला वाटतं? हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. ठीक आहे, पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न हा स्वतःच्या शब्दात मांडायचा असतो. उशिरा येणारी जी मुलं आहेत त्यांनी उशिरा येऊ नये शाळेमध्ये रोज, यासाठी कोणता उपाय तुम्ही कराल ते उत्तर इथे लिहायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे रिपोर्ट द फॉलोइंग इन इनडायरेक्ट स्पीच. ओके, आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे ग्रामर बेस्ड ॲक्टिव्हिटी आहे. डायरेक्ट इनडायरेक्टचं सेंटेन्स आपल्याला इथे दिलेलं आहे. रिपोर्ट द फॉलोइंग इन इनडायरेक्ट स्पीच. आपल्याला डायरेक्ट स्पीचचं वाक्य इथे दिलेलं आहे आणि आपल्याला त्याचं काय करायचं आहे, वी हॅव टू ट्रान्सफॉर्म इट इन टू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचं तोंडचं वाक्य जसंच्या तसं जेव्हा लिहिलं जातं ना तेव्हा त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तोंडचं वाक्य जेव्हा दुसरा व्यक्ती सांगतो तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. ओके, पहिलं वाक्य बघू आपण. रितेश सेड, मे आय कम इन मॅडम. इथे परमिशन घेतलेली आहे ना, क्वेश्चन मार्क आहे, त्याने परवानगी विचारलेली आहे. आत येऊ का अशी परवानगी त्याने विचारलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. म्हणून मग इथे रिपोर्टिंग व्हर्ब जो आहे तो आपण कोणता घेणार आहे, रिक्वेस्टेड. रिपोर्टिंग व्हर्ब आपण कोणता घेतला, रिक्वेस्टेड. रितेश रिक्वेस्टेड द टीचर. इथे क्वेश्चन मार्क आहे म्हणून मग आपण इफ घेतला आहे. ठीक आहे, जर दिलेलं वाक्य हे क्वेश्चन मार्कच्या स्वरूपात असेल, प्रश्नार्थक वाक्य जर विचारलं गेलेलं असेल, तर दोन वाक्यांना जोडण्यासाठी म्हणून जे कंजंक्शन आपण घेतो ते आपण कोणतं घेणार आहे, इथे इफ घेणार आहे. आयची विभक्ती बदलली, आयची विभक्ती झाली ही. रितेश रिक्वेस्टेड द टीचर. करता जो आहे रितेश, त्याच्याने आपण वाक्याला सुरुवात केलेली आहे, त्यात काही बदल नाही. वाक्य हे प्रश्नार्थक स्वरूपात आहे. वाक्य कोणत्या स्वरूपात आहे, प्रश्नार्थक आहे. मे आय कम इन मॅडम, परवानगी विचारलेली आहे म्हणून मग रिपोर्टिंग व्हर्ब आपण इथं घेतलेलं आहे, रिक्वेस्टेड. ओके, मॅडम म्हणजेच आपण इथे द टीचर दिलेलं आहे. ठीक आहे, इथे मॅडम म्हटलं तरी चालेल, रितेश रिक्वेस्टेड द मॅडम असं म्हटलं तरी चालणार आहे. ओके, रितेश रिक्वेस्टेड द मॅडम. इफ का घेतला इथे, कारण वाक्याचा शेवट हा प्रश्नचिन्हाने झालेला आहे म्हणून मग आपण इथे कंजंक्शन, दोन वाक्यांना जोडण्यासाठी कंजंक्शन जे आहे ते आपण काय घेतलं, इथे इफ घेतलेलं आहे. आयची विभक्ती बदलली, इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना आयची विभक्ती बदलते आणि ती काय होते, ही झाली. आता इथे करता रितेश आहे म्हणून मग ही आहे. करता जर समजा इथे रीता असती तर मग इथे आपण काय घेतलं असतं, शी हे सर्वनाम घेतलं असतं. ओके, मग आपलं वाक्य कसं तयार होतंय, रितेश रिक्वेस्टेड द टीचर इफ ही कुड कम इन. आणि प्रश्नचिन्ह आपण काढून टाकलाय कारण आपण इफचा वापर केलेला आहे म्हणून. ओके, पुढे जाऊ आपण. पुढचं वाक्य, आवर नेक्स्ट सेंटेन्स इज, मिसेस सेन रितेशला म्हणते, रितेश यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. हे आपलं डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. त्याचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसं होणार आहे, मिसेस सेन टोल्ड रितेश. इथे टोल्ड का घेतलं आहे आपण, कारण मिसेस सेन जी आणि रिपोर्टिंग व्हर्ब जो आहे तो आपण इथे टोल्ड घेतला आहे. तर टोल्ड का घेतला आहे, कारण बोलणारी व्यक्ती आणि ज्याच्याशी बोललं जातं आहे अशी व्यक्ती, अशी दोघांची नावं इथं आलेली आहेत म्हणून आपण इथे टोल्ड घेतलं आहे. ओके, वाक्य प्रश्नार्थक नाही आहे म्हणून आपण इथे रिक्वेस्टेड घेतलेलं नाही. मिसेस सेन टोल्ड रितेश, इथे सिम्पल सेंटेन्स आहे, वाक्य प्रश्नार्थक नाही आहे किंवा उद्गारवाचक नाही आहे म्हणून आपण इथे दोन वाक्यांना जोडण्यासाठी या दॅट कंजंक्शनचा वापर करणार आहोत. मिसेस सेन टोल्ड रितेश दॅट ही वॉज टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. असं इनडायरेक्ट स्पीच या वाक्याचं होणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. ओके,
आपलं पुढचं वाक्य आहे, रितेश म्हणतो, रितेश सेड, आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप. सिम्पल सेंटेन्स आहे, क्वेश्चन मार्क पण नाही आहे, एक्सक्लेमेशन मार्क पण नाही आहे. म्हणून या सिम्पल सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण दॅट या कंजंक्शनचा वापर करू. ठीक आहे. इथे बोलणारा कोणाशी बोलतोय त्याचं नाव इथे वाक्यात दिलेलं नाही आहे, म्हणून मग आपण रिपोर्टिंग वर्ब कोणतं घेणार आहे, सेड घेणार आहे. रितेश सेड सिम्पल सेंटेन्स आहे, म्हणून कंजंक्शन आपण काय घेतलं इथे, दॅट घेतलं आहे. आयची विभक्ती बदलली, झाली ही. रितेश सेड दॅट ही हॅड लेफ्ट हिज बॅग ॲट द शॉप. असं याचं इनडायरेक्ट स्पीच होईल. याच पद्धतीने उरलेली 2 वाक्य जी आहेत ती तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आणि होमवर्कमध्ये ही उरलेली इनडायरेक्ट स्पीचची 2 वाक्य आणि प्रश्न तिसऱ्यामधले 4 प्रश्न, असे 6 प्रश्न आपल्याला होमवर्कमध्ये आजच्या सोडवायचे आहेत. ठीक आहे. आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत गुड डे.